की माननीय देवाभाऊ मागच्या सरकारमध्ये केलं त्यातूनच औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यानगर आणि छत्री निजामपूर जी रायगड भूमी आहे या ग्रामपंचायतचं नाव छत्री निजामपूर होतं, ते रायगडवाडी केलं. देशाच्या विरोधामध्ये, धर्माच्या विरोधामध्ये ज्यांनी इंग्रजांनी बांधला होता 130 वर्षापूर्वी या पुलाचं बांधकाम झालं होतं. त्या पुलाचं आयुष्य पण संपलं होतं, परंतु या पुलाला मेजर जनरल जॉन बेलासिस असं नाव होतं. इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं. इंग्रज अधिकाऱ्यांची नावं अनेक अशा पुलांना आहेत, रस्त्यांना आहेत किंवा वेगळ्या ठिकाणी आहेत. तर आज माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि पालकमंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा जो पूल आहे त्या पुलाचं आज लोकार्पण झालं. 150 कोटी रुपयाचा नवीन पूल बांधलाय. आणि आनंदाची बाब ही आहे की या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी उड्डाण पूल असं या पुलाचं नामकरण केलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा साहेब आणि मुंबई महापौर तावडेताई असतील, उपमहापौर असतील, सर्व नगरसेवक यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हे बघा, आतापर्यंत मी अशा लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणामध्ये मी या बाबतीत मुलींना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आईवडिलांना भेटण्याचा प्रयत्न केला. तर या मुलींचा ब्रेनवॉश केलेला असतोय, त्यांना काहीतरी दबाव टाकलेला असतोय. त्या मुलींना विश्वासात घेऊन त्यांचे वेगवेगळे फोटो काढणे, वेगवेगळे व्हिडिओ काढणे, त्याचा दबाव टाकणं, असे वेगवेगळे प्रयोग केले जातात. या मुलीच्या बाबतीमध्ये पण तेच घडलं. आम्ही सातत्यानं सांगत होतो की या मुलीवरती काहीतरी दबाव आहे आणि मुलीने पण स्टेटमेंट दिलं होतं की 9 वर्षापासून माझी मैत्री आहे. म्हणजे 21 वय आता त्या मुलीचं आहे. 9 वर्ष जर मागे गेलं तर ती 12 वर्षाची होती. म्हणजे अल्पवयीन मुलींना सुद्धा ही लोक टार्गेट करतायत. त्यांच्या अज्ञानपणाचा, म्हणजे 12-13 वर्ष वय म्हणजे त्यांना एवढं काय संज्ञानपण नाही आहे, त्यांच्याकडे एवढं नॉलेज नसतंय आणि त्याचा गैरफायदा घेणं आणि यांना जाळ्यात ओढणं असा प्रकार होतोय. मुलीनं काल कोर्टासमोर भूमिका मांडली की मला आईकडे आणि मामाकडे जायचं आहे. हे खरं तर कौतुकास्पद आहे, पण हे पुणे ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी गेले 10-12 दिवस या प्रकरणासाठी वेळ दिला, मेहनत घेतली, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे आई वडील आहेत मुलींचे महाराष्ट्रातील, त्यांना एवढीच विनंती आहे की आपण या सगळ्याबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे. आपल्या मुलीची फसवणूक होऊ नये, तिच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आहेत प्रकार आहेत. इंदापूर तालुक्यातच आणखी 4 प्रकार असे आमच्या कानावरती आलेले आहेत. तर आम्ही त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आटपाडी तालुक्यामध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वीच एक प्रकरण माझ्या कानावरती असं आलंय, तर त्यांच्या आई वडिलांना पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे, परंतु मुलींनी सुद्धा याबाबत अत्यंत जागरूक राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये इतकीच आमची भावना आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि हे नुसतं बोलण्यातून नाही, हे कृतीतून सातत्यानं सिद्ध होतं. 1998 पासूनचा जर इतिहास बघितला तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीच होत्या. मागच्या 2-3 वर्षापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षच बदलला नव्हता. तेव्हा भारतीय जनता पार्टीची तुम्ही यादी आम्ही सांगू शकतो, इतके राष्ट्रीय अध्यक्ष बदलले गेले. या देशामध्ये ज्या प्रादेशिक पार्ट्या आहेत, समजा शिवसेना बाळासाहेबांची, म्हणजे आता उद्धव साहेबांची आहे, बाळासाहेब अध्यक्ष होते, आता त्यांचे चिरंजीव आहेत. पवारांची राष्ट्रवादी आता त्यांच्या परत घरामध्ये आहे. तिकडं मुलायम सिंगाची पार्टी त्यांच्या मुलाच्या ताब्यात आहे. लालू प्रसादाची पार्टी त्यांच्या मुलाच्या ताब्यामध्ये आहे. काल परवा नवीन अरविंद केजरीवाल आलेले आहेत, ती त्यांच्याच ताब्यात पार्टी आहे. उद्या त्यांचं कोणतरी नातेवाईक त्यामध्ये येईल. ममता बॅनर्जी त्यांचा भाचा आता तो पार्टी चालवू पाहतोय. जयललिताचा पण नातेवाईक त्यांनी ती पार्टी
ताब्यात घेतलेली आहे. आता समजा कर्नाटकातले देवेगौड आहेत, त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी ते आता पार्टी चालवत आहेत. ह्या ज्या पार्ट्या आहेत ते घराणेशाहीवरती चाललेल्या पार्ट्या आहेत आणि लोकशाही फक्त भाषणामध्ये ही सगळी लोक घेतात. परंतु भाजपमध्ये हे सामान्य कार्यकर्त्यातून राष्ट्रीय अध्यक्ष, सामान्य कार्यकर्त्यातून प्रदेशाध्यक्ष आणि त्याचाच भाग म्हणून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता की ज्याला शिफारसही कुणी करणारा माणूस नाही, अशा कार्यकर्त्याला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तर मी पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन. पार्टीचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवणं, यासाठी पुढचा वेळ आम्ही देईन. खरं तर अजितदादांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालंय. महाराष्ट्रातली सगळीच लोक याबाबत शोककळेमध्ये आहेत. परंतु आता मी मगाशी पण बघितलं लाईव्ह, रोहित पवार हे बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत. खरं तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. इथं महासंचालक मुंबईमध्ये बसलेले आहेत, त्यांना भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावं. त्यांना काय डाऊट्स आहेत ते त्यांनी त्याबाबत सांगितले पाहिजेत आणि त्यांची जी भूमिका असेल, ह्या पोलीस स्टेशनला जावा, ह्या दुसऱ्या पोलीस स्टेशनला जावा, हे काय योग्य असं मला वाटत नाही. परंतु त्याच्यावरती मी काय बोलणं उचित नाही. परंतु त्यांनी इथं आता ते स्वतः आमदार आहेत, इथं महासंचालकांना जरी भेटलं तरी त्यांना त्याचं उत्तर मिळू शकतं. हिंदी में बता दीजिए कि जिस तरीके से ब्रिटिश कालीन हाँ, बदलाव किया गया है, बड़ा एक महाराष्ट्र में राज्य के मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ के नेतृत्व में जो मुगल काल में कुछ गांव का नाम बदल दिया था उन्होंने. अभी औरंगाबाद का नाम चेंज कर छत्रपति संभाजीनगर किया है. उस्मानाबाद का नाम बदलकर वो धाराशिव किया है. अहमदनगर का नाम बदलकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर किया है. पिछले साल इसी अधिवेशन में मार्च में छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी का जो ठिकाना है रायगढ़, वो रायगढ़ की ग्राम पंचायत का नाम छत्री निजामपुर था, वो भी चेंज करके अभी रायगढ़वाड़ी रखा है. अभी जो मुगल लोगों ने नाम बदल दिए थे वो तो चेंज कर दिए हैं. अभी जो इंग्रज लोगों के नाम से कई जगह पे उड़ान पुल है, कई जगह पे रास्ते का नाम है. तो आज मुंबई में ताड़देव नागपाड़ा क्षेत्र में जो जनरल मेजर जॉन बेलासिस, इनके नाम पे एक उड़ान पुल था, वो अभी 150 करोड़ रुपए का उड़ान पुल अभी सरकार ने नया तैयार किया है और उसका नामकरण आज माननीय मुख्यमंत्री इनके उपस्थिति में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और मंगल प्रभात लोढ़ा और अन्य कई मंत्री महोदय इस कार्यक्रम में उपस्थित थे. उन्होंने इस ब्रिटिश अधिकारी के नाम से जो पुल था उसका नाम बदलकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी रखा है. मैं सरकार को धन्यवाद देना चाहता हूँ. मंगल प्रभात लोढ़ा जी को, महानगर पालिका के जो मेयर है, महापौर है, उपमहापौर है और हमारा सरकार है, इनका धन्यवाद. सर, मालेगांव के दफ्तर में जो है नमाज पढ़ी गई थी, उस पर 7 लोगों के खिलाफ एफआईआर दर्ज किया गया है. किस तरीके से? मालेगांव के लोगों को ये पता नहीं है, नमाज तो मस्जिद में पढ़ना चाहिए. वो तो अभी महानगर पालिका को मस्जिद समझ रखे है और इसलिए उधर वो नमाज पढ़ रहे हैं. तो अभी इनके ऊपर आप कह रहे हैं एफआईआर हो गया है, तो ये अच्छी बात है. ये तो नमाज पढ़ने का तो जगह नहीं है ना. जीआर ऐसा कहता है सर, अब बोलो ना त्यार. सर जीआर ऐसा कहता है कि किसी भी धार्मिक विधि जो है वो सरकारी कार्यालय में नहीं होनी चाहिए. तो कुछ विपक्ष के लोग अब सवाल उठा रहे हैं कि अगर नमाज पढ़ने को अगर विरोध है तो दूसरी धार्मिक विधियां भी सरकारी कार्यालय में नहीं होनी. तो उसके लिए किसी ने विरोध भी नहीं किया. जब किधर होता है तो विरोध करो.